हे इंडियन पॉलिटीची बुक आहे. ज्यावेळेस आपण इंडियन पॉलिटीचा स्टडी करतो ना, त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये सर्वप्रथम एक क्वेश्चन आला पाहिजे. इतकं जाड बुक आहे, तर याचं प्रिपरेशन केलं कसं पाहिजे? कारण की आपण जर स्ट्रॅटेजी वाईज जर गेलं ना, प्रॉपरली व्यवस्थित जर गेलं ना, ते बुक लवकर कंप्लीट होतं आहे. आता फॉर एक्झाम्पल काय माहिती आहे का? याचा कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क पहिल्या स्टार्टिंगला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही सायलेंट फीचर दिलेले आहे, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन दिलेले आहे. हे 4 ते 5 पॉइंट आहेत. ते वाचल्यानंतर आहे ना, काय करायचं माहिती आहे का? याचं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट याचं सेपरेट म्हणजे फॉर एक्झाम्पल सेंट्रल गव्हर्नमेंट प्राईम मिनिस्टर यांचा रोल काय आहे? त्याच्याबरोबर लगेच स्टेट गव्हर्नमेंटकडे जायचं, चीफ मिनिस्टर यांचा रोल काय आहे? म्हणजे सेम तसंच आहे. इकडं प्रेसिडेंट आहे, इकडं गव्हर्नर आहे. सेंट्रलला जे पद आहे ना, ते स्टेट लेव्हलला आहे. फक्त सेंट्रल स्टेट कॉम्बिनेशन करून अभ्यास करायचा, कळालं का? आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय आला, कोणते कलम कुठं-कुठं आलेले हे प्रॉपर स्टडी करायचा. आणि नंबर सेकंड जे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असतं ना, ते कॉन्स्टिट्यूशनल बॉडी एका फ्रेमवर, एका कागदावर लिहून काढायचे, कळालं का? आणि नंबर सेकंड नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी सुद्धा एका कागदावर लिहून काढायचे. पण सेंट्रलच्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आणि स्टेटच्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडी हे एका पेजवर आलं पाहिजे. नंबर सेकंड पेजवर सेंट्रलचे स्टॅच्युटरी बॉडी, स्टेटच्या स्टॅच्युटरी बॉडी हे एका पेजवर आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करतो ना, हे पॉलिटीचं बुक कंप्लीट करणं फार सोपं पडतं. सो थँक यू सो मच.